आता आपण बघत महाफास्ट 100 बातम्या। छत्रपती संभाजीनगरात महायुतीची जागा वाटपाबद्दल 1.5 तास चर्चा। शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित। आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदारांच्या बैठकीची शक्यता। भाजप 155 ते 160, शिंदे गट 85 आणि दादा गटाला 55 ते 60 अशा जागांच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा। सूत्रांची माहिती। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। जागा वाटप लवकरच होईल। बैठकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सकारात्मक बैठक झाली। जागा वाटप समन्वयाने होणार। बैठकीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ। पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात। नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना। किती जागा पडणार ही चाचपणी करण्यासाठी अमित शहांचा दौरा। शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जयंत पाटलांचा टोला। अमित शहांच्या नागपुरातील बैठकीला नितीन गडकरी अनुपस्थित। जम्मू काश्मीरच्या नियोजित दौऱ्यामुळे गडकरी बैठकीला गैरहजर। ताकदीनं मैदानात उतरा, पुढे आपलाच विजय होणार। संभाजीनगरातील भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। तर नाशिकच्या दौऱ्यानंतर अमित शहा कोल्हापुरात जाणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची दिल्ली वारी। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडची चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना भेटणार। शरद पवार आमचं दैवतच। इतके दिवस आमचं पवारांच्याच नेतृत्वात काम, आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं विधान। अजित पवारांनी त्यांचा स्वभाव कन्सल्टन्सी कंपनीकडे दिलाय। कन्सल्टंट अरोरा जे सांगतील ते विधान करतात। जयंत पाटलांचा टोला। साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका। दैवताला मंदिराबाहेर काढायला निघालात। तुमची प्रत्येक भूमिका दैवताच्या विरोधातच होती। जितेंद्र आव्हाडांचा अजितदारांवर पलटवार। एका मोठ्या नेत्याने पवारांसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली। तुतारी हाती घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजय होणार नाही असं अनेकांना वाटतंय। जयंत पाटलांचा दावा। महायुतीत गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही। छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे। सूत्रांची माहिती। देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीत प्रमुख नेत्यांची उपस्थिती। या आठवड्यातच निर्णय घेण्याची नेत्यांची दादांकडे मागणी। मवियाचं 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। 31 सप्टेंबर 1 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। येवल्याची ओळख पैठणीची, मात्र आज विश्वासघाताचा वास येतोय। अमोल कोल्हेंची येवल्यात छगन भुजबळांवर टीका। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। तर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी, वकिलांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांना आरोपींना वाचवायचंय। मुख्य पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर। संजय राऊतांचा आरोप। शिंदे आणि फडणवीसांना आरोपीचं वाचवायचं। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेने एन्काउंटर केला। दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल। संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका। जरांगेंचं आंदोलन आणि बदलापूरची घटना वेगळी। मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य। आरोपी होता, मेला, लोकांनी फटाके वाजवले। संजय शिरसाट यांची टीका। हात बांधलेले असताना आरोपीने गोळीबार कसा केला, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुळेंचं वक्तव्य। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती। विरोधकांच्या वागण्यावर आश्चर्यच वाटतं, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। संजय शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करा। प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेंचं ट्रॅक रेकॉर्ड तपासा। जयंत पाटलांची मागणी। अक्षय शिंदेंचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही, पण संस्था चालकांवर कारवाई करावीच लागेल। जयंत पाटलांची भूमिका। विरोधकांना सुतक पडलंय म्हणून अक्षय शिंदेबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे। विरोधक त्याच्यासाठी शोकसभाही घेऊ शकतात। खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनची तपासणी। पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्याचे 4 शेल सापडले। फॉरेन्सिक टीमने व्हॅनमधून रक्ताचे नमुने घेतले। मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजित पवारांचं विधान। मविया ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार, मात्र दिंडोरीतून संधी मिळाल्यास विधानसभा निवडणूक इच्छुक
लढण्यास इच्छुक गोकुळ झिरवळ यांचं वक्तव्य. तर गोकुळ झिरवळ निवडणूक लढणार नाही. पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून गोकुळ पुढे जाणार, नरहरी झिरवळ ठाम. बुलढाण्यातल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. कार्यकर्त्यांसोबतच्या आढावा बैठकीत उमेदवारांची चाचपणी. वर्षा गायकवाड आणि प्रिया दत्त यांची भेट. काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढण्याची शक्यता. तर सगळ्यांना शुभेच्छा. पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्याचं बघूया. वर्षा गायकवाड प्रिया दत्त भेटीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जालन्याच्या वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली. पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण अखेर स्थगित. समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलं. उपोषणकर्ते दीपक बोराडेंची प्रतिक्रिया. तर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी कायम. जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, उदय सामंतांची विनंती. जरांगेंच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर जाणार. पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर रायभात यांच्या भाजप प्रवेशानंतर पवारांच्या दौऱ्याला महत्त्व. गणेश धात्रकांचा पुढचा वाढदिवस आमदार असताना साजरा करायचा आहे. पवारांच्या सूचनेनंतर राऊतांकडून गणेश धात्रकांच्या उमेदवारीचे संकेत. इथला आमदार पिसाळलेला हत्ती, त्याला गाडायचा आहे. संजय राऊतांचा नाव न घेता सुहास कांदेंवर निशाणा. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध. बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर 1 लाखाचा दंडही ठोठावला. पंतप्रधान मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा. मोदींच्या दौऱ्यामुळे 300 ऐतिहासिक वस्तू अमेरिकेनं भारताला सुपूर्द केल्या. सेमीकंडक्टर आणि इतर उद्योगांबद्दल करार झाले. मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक. राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर. विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. मी लाचारी केली नाही, भाजपच्या नेत्यांनी लाचारी केली. माझं संतुलन बिघडलं म्हणता, मग माझ्यावर तासभर का बोलता? भाजप नेत्यांच्या टीकेनंतर एकनाथ खडसेंचा सवाल. भाजपच्या जवळ जे जातात त्यांना सगळं माफ असतं, मात्र लांब गेल्यास त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात. जयंत पाटलांची भाजपवर टीका. दोघांच्या भांडणात घरांना आग लागली तरी चालेल, या लायकीची ही माणसं. तानाजी सावंतांची ओमराजे लिंबाळकर, राणा जगजितसिंहांवर टीका. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटलांची भेट. शिवस्वराज्य यात्रा येवल्यात. पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना निवेदन. भावी खासदार म्हणून रवींद्र चव्हाणांचे सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल. रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र. काँग्रेस कमिटी सोशल मीडियाकडून रवींद्र चव्हाणांचा भावी खासदार म्हणून उल्लेख. विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी. गाईच्या दुधावरील अनुदानावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती. अधिकारी निर्णय रखडवतात, हे सरकार येत नाही, हा गैरसमज काढून टाका. मुनगंटीवार आक्रमक. अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीत संतापले. बारामतीत जय पवारांची भर पावसात कार्यक्रमाला हजेरी. जय पवार बारामतीत तळ ठोकून. योगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून भाजपातच रस्सीखेच. माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची मागणी. आज पुणे आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट. तर पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिमला ऑरेंज अलर्ट. मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार. अंधेरी, दादर, लोअर परळ भागात जोरदार पाऊस. लातूर जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणाचे 12 दरवाजे उघडले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत. लातूर जिल्ह्यातील मुरुड, चांडेश्वरसह शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. मुसळधार पावसाचा लातूर जिल्ह्यातील शेती पिकांना मोठा फटका. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर. लातूर आणि संभाजीनगरमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर. निम्न तेरणा प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले. रेणा प्रकल्पही पूर्ण क्षमतेनं भरला. पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक. गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामामुळे ब्लॉक. मुंबईतील म्हाडाच्या 2330 घरांसाठीच्या अर्जांची 27 सप्टेंबरला यादी. म्हाडाच्या वेबसाईटवर 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता यादी प्रसिद्ध होणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत. बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार. 10 ते 50 रुपये इतकं तिकीट दर असेल.
प्रसिद्ध पार्श्वगायक आणि गझल गायक हरिहरन यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. संस्थानाकडून मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरातांच्या हस्ते हरिहरन यांचा सत्कार. शिंदे गटाकडून मुंबईच्या कांदिवलीत पेढे वाटत एन्काउंटरचा जल्लोष. धुळ्याच्या शिंदखेड्यातील जनता हायस्कूलमध्ये आरोपीच्या एन्काउंटरनंतर जल्लोष. मुलींनी एकमेकांना पेढे भरवत व्यक्त केला आनंद. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील काळपिंपरी गावातील 4 तरुणांची एकाच वेळी सैन्य दलात निवड. 4ही तरुणांचं गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत. जळगावात पिंक रिक्षाच्या थांब्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी. अजित पवार गटाच्या महिला आघाडीचं महापालिका आयुक्तांना निवेदन. धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून 1,25,000च्या 2 दुचाकी हस्तगत. दोघांना अटक. धुळ्यात लसूण 400 रुपये प्रति किलो. लसणाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ. नंदुरबारमध्ये दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्यानं खासदार गोपाल पाडवी नाराज. सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. शहरात सामाजिक सुरक्षेसाठी पोलिसांची करडी नजर. नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यात जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू. इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवींची मागणी.